नमस्कार, आर न्यूजच्या शुक्रवार दिनांक 27 डिसेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात ऐनापूर गावच्या विकासासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही। ईश्वरलिंग मंदिराला भेट देऊन घेतले ग्रामस्थांचे आशीर्वाद। ग्रामपंचायतीसमोर बांधकाम कामगारांना पेटी वाटपाचा उपक्रम। राजगोळी खुर्द शाळेच्या माझी चुलीवरची भाकर उपक्रमात पारंपरिक स्वयंपाक पद्धतीची शिकवण। 13 विद्यार्थिनींचा सहभाग। झुणका भाकर तयार करण्याच्या स्पर्धेचं आयोजन। पालक, शिक्षक आणि परीक्षकांच्या उपस्थितीत उपक्रमाचं यशस्वी आयोजन। आजरा महाविद्यालयाच्या तिघांची अखिल भारतीय आणि राज्यस्तरीय संघात निवड। कुस्ती आणि नेटबॉल स्पर्धेतील हे यश अभिनंदनीय। भीम बेरडवाडा शाळेत नवभारत साक्षरता मेळाव्याचं आयोजन। साक्षरता दिंडीद्वारे 100% साक्षरतेसाठी जनजागृती। 13 स्वयंसेवकांनी नवसाक्षरांसाठी घेतलेल्या तळमळीच्या प्रयत्नांचं कौतुक। मैदानातील ईर्षा केवळ मैदानापुरती मर्यादित ठेवावी, विलास नाईक यांचं मत। बागिलगे डुक्करवाडी विद्यालयात क्रीडा महोत्सव संपन्न। खेळाडू वृत्ती, व्यायाम आणि शारीरिक कौशल्याला दिलं महत्त्व। सौविधी शिंदे हायस्कूलमध्ये दुसरं बालकुमार साहित्य संमेलन उत्साहात होणार। 30 डिसेंबर 2024 रोजी करण्यात आले आयोजन। ज्येष्ठ बाल साहित्यिक आणि सांगली आकाशवाणीचे माजी केंद्राधिकारी गोविंद महेश्वर गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम। श्री समर्थ सेवा ट्रस्टच्या सद्गुरू किसन महाराजांना श्री राम नामाचार्य पुरस्कार। श्री सच्चिदानंद मठ पंढरपूर संचलित गुरुवर्य हिराई श्यामगिरी सच्चिदानंद प्रतिष्ठानतर्फे आयोजन। 28 डिसेंबर 2024 रोजी भुदरगड तालुक्यातील पूर इथं होणार पुरस्कार प्रदान सोहळा।